नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 जुलैचा रिव्ह्यू. आणि आजचा हा जो एपिसोड आहे ना, तो खरंच खूप मजेशीर आणि रंजक आहे. आजच्या एपिसोडमध्ये अनेक नवनवीन गोष्टी घडल्यात ज्या पाहायला तुम्हाला मजा येणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की नकळतपणे गौतमकडून परबांना हे समजतं की त्यांची शरू चक्क जयच्या ऑफिसमध्ये काम करते आणि त्यामुळे सगळेच जण आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात. शर्वरी तर खूप जास्त घाबरलेली असते. आता मम्मी पप्पा कसे रिॲक्ट करतील असा विचार तिच्या मनात येतो. ती त्यांना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू लागते, म्हणू लागते की मी तुम्हाला हे सगळं सांगणारच होते, पण माझ्यामध्ये हिंमतच नव्हती. पण त्यावेळी ना आकाशदादाने आणि साक्षी वहिनीने खूप आग्रह केला होता, म्हणून मला ऑफिस पुन्हा जॉईन करावं लागलं. आणि त्यावेळी एक आश्चर्यकारक गोष्ट घडते आणि ती म्हणजे सुभाष अजिबात शरूवर रागवत नाही. उलट तो हसून म्हणतो की बाळा, मी समजू शकतोस की काहीतरी कारण असल्याशिवाय तू आमच्यापासून हे सगळं लपवणार नाही. आणि मला माहिती आहे ना काही दिवसांपूर्वी कशी परिस्थिती होती ते, त्यामुळे मी अजिबात तुझ्यावर चिडलेलो नाही आहे. आणि ते ऐकून शर्वरीला आणि त्यासोबत सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर जय आणि गौतम ऑफिसला जायला निघतात, पण पमा त्यांना थांबवत म्हणते की थांबा थांबा, प्रसादाचं जेवण तर घेऊन जा. त्यावर तेही आनंदाने हो म्हणतात. आणि मग पम्मा पटकन नैवेद्य ठेवते आणि त्या दोघांना मस्तपैकी जेवणाचा डबा देते. त्यानंतर सुभाष आणि पमा त्यांना निरोप द्यायला बाहेर येतात आणि तेव्हा सुभाष आसावरीच्या आणि गौतमच्या साखरपुड्याचा विषय काढतो. तो म्हणत असतो की तुमच्या आईने काय अट घातली आहे ते माहिती आहे मला, आणि म्हणूनच ना आम्ही शांत आहोत. आम्हाला कोणावरही कोणत्याही प्रकारे दबाव टाकायचा नाही आहे. पण निदान आपण साखरपुडा तर करून घ्यायला हवा ना, नाहीतर उगाच उद्या 4 लोक उठतील आणि काहीही बोलत सुटतील. आणि त्यावेळी त्याचं बोलणं जयला आणि गौतमला देखील पटतं. पमा म्हणत असते की हे बघा, आम्हाला खरंच कोणावर दबाव वगैरे टाकायचा नाही आहे, पण आमच्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, आता सगळं ठरलंच आहे तर आपण साखरपुडा करून घेऊयात. एकदा का साखरपुडा झाला की मग काही टेन्शन नाही. आणि त्यावेळी जय म्हणतो की हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. आजच मी आईसोबत जाऊन बोलतो, आपण उद्याच साखरपुड्याची बोलणी करूयात. आणि ते ऐकून या दोघांना खूप आनंद होतो. इतक्या लवकर गोष्टी पुढे जातील असा त्यांनी विचारच केलेला नसतो. त्यानंतर दुसरा सीन आपल्याला ऑफिसमधील बघायला मिळतो. तिकडे ती जी समायरा असते ती मुलींचे इंटरव्ह्यू घेत असते. खरं तर इंटरव्ह्यूसाठी आलेल्या मुली खूप हुशार असतात, परंतु ही समायरा त्यांना वाटेल ते अगदी मूर्खासारखे प्रश्न विचारते आणि नंतर उगाच चिडचिड करून म्हणते की ही पोझिशन तुमच्यासाठी नाही आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि मग त्यानंतर ती वैतागून एकटीच बडबड करत म्हणत राहते की हा आकाशदादासुद्धा मूर्ख आहे. मला ही अशी कामं करायला अजिबात आवडत नाही, हे माहिती आहे त्याला, तरीसुद्धा त्याने मला इथे कामासाठी बसवलं आहे. तितक्यात तिथे येतो आपला मॅक आणि तिला विचारू लागतो की काय हो समायरा मॅडम, काय झालं, कोणाशी बोलताय? तर ती वैतागून म्हणते तुला इथे कोणी दिसतंय का? नाही ना, मग कशाला उगाच नको ते प्रश्न विचारतो? तर मॅक म्हणतो हो, पण मला तुमच्या बोलण्याचा आवाज तर येत होता. या रूममध्ये कोणतं भूत वगैरे तर नाही आहे ना ज्याच्याशी तुम्ही बोलता? आणि ते ऐकून समायरा आणखीन चिडते आणि मॅक तिथून पळ काढतो. त्यानंतर हा जातो आपल्या शरूकडे आणि तिला हसतच म्हणू लागतो की त्या समायरा मॅडमकडे पाहून मला असं वाटतं की त्यांना पार्टीला जायचं होतं आणि चुकून त्या आपल्या ऑफिसमध्ये आल्यात. त्यातच त्यांना आकाश सरांनी चक्क इंटरव्ह्यू घ्यायचं काम दिलं आहे आणि त्यामुळे त्यांना खूप बोर झाले ग तायडे. आणि ते ऐकून शरूलासुद्धा हसू येतं आणि मग ते दोघेजण समायराविषयीच बोलत बसतात. तर दुसरीकडे केबिनमध्ये गौतम साक्षी ऑर्गॅनिक्सच्या प्रोजेक्टबद्दल जयसोबत डिस्कशन करत असतो. जयने त्याला हे सांगितलेलं असतं की हे बघ, पुढच्या आठवड्यापासून तुला कामाला सुरुवात करायची, त्यामुळे या आठवड्यात काय, कधी, कसं, काय काय काम करायचं हे सगळं समजून घे. आणि गौतम तेच करत असतो. पण बिचाऱ्याने पहिल्यांदाच कामाला सुरुवात केलेली असते, म्हणून त्याला बऱ्याचशा गोष्टी माहितीच नसतात. आणि म्हणूनच जय त्याला सांगतो की मी परबला सांगतो की तुला ट्रेन करायला माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हे ऐकून गौतम खुश होतो आणि लगेच जयला चिडवायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की काय रे दादा, काही दिवसांपूर्वी तर तू तिला चक्क कामावरून काढून टाकायला निघाला होता, मग आता काय झालं? तुझा तिच्यावर इतका विश्वास आहे का? आणि तेव्हा जय हे क्लिअर करतो की माझा तिच्यावर नाही तर तिच्या कामावर विश्वास आहे. ती मुलगी खरंच खूप चांगलं काम करते, वेळेत काम पूर्ण करते, प्रामाणिक आहे आणि क्रायसिसला घाबरत नाही. आणि मग तो शरूचं अगदी भरभरून कौतुक करतो. त्यामुळे गौतम तर खूपच खुश होतो.
तितक्यात तिथे येते शरू, पण ती नॉक न करता आलेली असते आणि म्हणून जय तिच्यावर चिडतो. शरू त्याला सॉरी म्हणते आणि त्याला असं म्हणते की सर, मी तुम्हाला काही मेल पाठवलेत, प्लीज पटकन चेक करा, खूप महत्त्वाचे आहेत. त्यावर जय हो म्हणतो. पण आपला गौतम मात्र शरू पुढे वेगळाच विषय काढतो. तिला म्हणू लागतो की तुला माहिती आहे का, दादा तुझं किती कौतुक करत होता. त्यामुळे शरू खुश होते आणि जय मात्र घाबरतो. त्याला वाटत असतं की गौतमने हिला काही सांगू नये, नाहीतरी आपल्या उद्या डोक्यावर बसेल. आणि म्हणूनच तो म्हणत असतो की गौतम गुपचूप बस, तिला जाऊन तिचं काम करू दे. पण गौतम काही ऐकत नाही. जय जे काही बोललेला असतो ते तो सगळं शरूला सांगतो आणि त्यामुळे शरू खूपच खुश होते आणि म्हणू लागते की चक्क शायनर माझ्याबद्दल हे असं सगळं बोलला. तर गौतम हसतच हो म्हणतो. तर जय त्या दोघांनाही सांगतो की अजिबात इथे बडबड करत बसायचं नाही, बडबड करायची असेल ना तर बाहेर जायचं. आणि म्हणून ते दोघेजण तोंड वाकडं करून बाहेर निघून जातात आणि जय डोक्यालाच हात लावतो. त्यानंतर रात्री आपल्याला असं पाहायला मिळतं की घरात तेजस्विनी तिचं काम करत असते. भानू आजी आणि बिंदू गप्पा मारत बसलेल्या असतात आणि मग तिथे हळूच जय येतो आणि मग तो तेजस्विनी पुढे गौतमच्या आणि आसावरीच्या साखरपुड्याचा विषय काढतो. पण तेजस्विनी तो विषयच टाळण्याचा प्रयत्न करते. जयला म्हणू लागते की हे बघ, या आठवड्यात ना आपल्याला खूप कामं आहेत. आणि ती अक्षरशः कामांची यादीच वाचून दाखवते आणि म्हणते की आपण नंतर बघूयात. पण जय म्हणतो की आई, ही अशी कामं आपल्याला रोजच असणार आहेत आणि गौतम आसावरीचा साखरपुडा होणं खूप गरजेचं आहे, हे माहिती आहे ना तुला. पण त्यावेळी तेजस्विनी म्हणते की तू माझी अट विसरलायस का, मी काय बोलले होते आठवत आहे ना तुला. आणि त्यावेळी जय म्हणतो हो, मला तुझी अट ना अगदी व्यवस्थित मान्य आहे, पण मी कुठे म्हणतोय की आपल्याला त्यांचं लग्न करायचं आहे. अगं आपण निदान साखरपुडा तर करून घेऊयात ना. आणि मग तो त्याचं म्हणणं सविस्तरपणे त्या तेजस्विनीच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण मुळातच त्या बाईला आसावरीला सून म्हणून घरात आणायचं नसतं आणि म्हणूनच ती खूप जास्त टाळाटाळ करत असते. उगाच नको नको ते शंका प्रश्न उपस्थित करत असते. पण ही गोष्ट जयला आणि भानू आजीला अजिबात आवडत नाही आणि मग शेवटी भानू आजी सगळे सूत्र तिच्या हातात घेते. तेजस्विनीला काही बोलूच देत नाही. स्पष्टपणे तिला सांगते की हे बघ, आसावरी आणि गौतम यांचा साखरपुडा होणं गरजेचं आहे. एकदा का साखरपुडा झाला की आपल्याला टेन्शन नाही आणि उगाच ना भिजत घोंगडं ठेवू नये. आणि ती स्पष्टपणे जयला सांगते की उद्याच तू त्यांना 11 वाजता इथे बोलावून घे, आपण साखरपुड्याची बोलणी करूयात. आणि ती तिथून निघून जाते आणि जयसुद्धा खुश होत त्यांना फोन करायला जातो. तेजस्विनीला मात्र काहीच सुचत नाही. ती नेहमीप्रमाणे खूप चिडते. त्यानंतर मग आपण असं पाहतो की गौतम स्वतःहून जयला कॉल वगैरे लावून देतो आणि म्हणतो की दादा प्लीज फोन स्पीकरवर टाक, मला बघायचं आहे ते लोक काय बोलतायत ते. त्यावर जय हसतच हो म्हणतो. दुसरीकडे आपल्या सुभाषने कॉल रिसीव केलेला असतो. जय त्याची नॉर्मल चौकशी करतो आणि मग म्हणतो की काका, उद्या सगळेजण आमच्या घरी या 11 वाजता, आपल्याला साखरपुड्याची बोलणी करायची आहे. आणि ते ऐकून सुभाषचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो लगेचच घरात सगळ्यांना ही गुड न्यूज देतो. सगळेजण खूप खुश होतात. मुली तर आनंदाने नाचायलाच सुरुवात करतात. त्यामुळे गौतम आणि जयसुद्धा खुश होतात. आणि मग त्यानंतर शरू चक्क सुभाषच्या हातून त्याचा फोन घेते आणि जयला म्हणू लागते की वा शायनर, तू खरंच ग्रेट आहे. अरे तू ना चक्क सिक्सर मारलाय साखरपुड्याची बोलणी करायचं ठरवून. मला ना खरंच तुझा खूप खूप अभिमान वाटतो. माझ्याकडून तुला पप्पी झप्पी. आणि शरूचे ते शब्द ऐकून गौतम मोठमोठ्याने हसू लागतो आणि जय मात्र एकदम लाजून जातो. त्याला काय करावं तेच सुचत नाही. त्याचा चेहरा अगदी लाल लाल झालेला असतो. तर इकडे हा गौतम मोठमोठ्याने हसत असतो, जयचे फोटो काढत असतो आणि त्यामुळे जय त्याला अक्षरशः रूमच्या बाहेर काढतो आणि ते सुद्धा फरफटत. आणि मग त्यानंतर तो स्वतःचा चेहरा आरशात बघत लाजत बसतो. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आसावरी शरूशी बोलायला आलेली असते. ती म्हणत असते की मला ना आता सगळं काही आठवतंय, म्हणजे माझी आणि गौतमची पहिली भेट, त्यानंतर आमचं प्रेमात पडणं आणि त्यानंतर घडलेली प्रत्येक गोष्ट. तुला माहिती आहे का गं शरू, मला कधीच असं वाटलं नव्हतं की माझ्यावर कोणीतरी प्रेम करेल. कारण मला नेहमी असं वाटायचं की प्रेम तर काय फक्त सुंदर आणि स्मार्ट मुलींवरच करतात, आणि गौतमसारखा मुलगा माझ्यावर प्रेम करेल यावर तर ना माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे. पण खरंच गौतमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मग ती तिच्या मनातील ज्या काही अव्यक्त भावना असतात त्या सगळ्या शरूपुढे व्यक्त करते. ती खूप आनंदात असते. फायनली तिला तिचं प्रेम मिळणार असतं, सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे घडणार असतात आणि तिचा तो आनंद पाहून शरूलाही खूप बरं वाटतं.
ती अगदी मन लावून आशूचं बोलणं ऐकत असते आणि मग शेवटी आशू तिला म्हणते की शरू, प्रेमात पडणं ही फिलिंग ना खरंच खूप छान आहे आणि मला असं वाटतं की तूसुद्धा एकदा कोणाच्या तरी प्रेमात पडावं. आणि त्यावेळी शरूच्या समोर चक्क शायनरचा चेहरा येतो. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे, आसावरीच्या आणि गौतमच्या साखरपुड्यामध्ये नवीन कोणते ट्विस्ट येणार आहेत, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.